नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी ज्योती तुमचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर. तर आज आहे ना आमची इथे ना दिंडी येणार होती, जी त्र्यंबकला जाते ना ती दिंडी येणार होती. त्याचीच तयारी चालली होती. हे बघा, पूजेचं पण ताट तयार केलेलं होतं. मस्त आम्ही छोटासा व्हिडिओ पण घेत होतो. म्हणलं चला थोडीशी आठवण राहील म्हणून. आजचा व्हिडिओ आहे ना तुम्हाला आजच दुपारपर्यंत येईल. असा काळा गोटा त्र्यंबकला भेटतो नाही लावती आजच्या दिवस तिला करते मी पूजा या म्हाताऱ्यांना उभ्या करा. या इकडं इकडे या ना तुम्ही. या ना, त्याच्यात फोटो निघत आठवण राहते वाच्या मागच्या वर्षी कन्यानो या तुम्ही पण. आज दिंडी येणार होती ना म्हणून आम्ही खूप सर्वजण खूप खुश होतो, कारण की एकदम छान वातावरण पण होतं आणि आजूबाजूला पण सर्वजण जमा झालेले होते. आधी ने वारकरी येऊन आलेले होते. आता तुला जेवढे द्यायचे जेडोबर कुमार जेडोबर कुमार चला चला इकडे
राहू दे राहू दे. आता खाली नाही होत का? राहू दे सोडतो सोडतो. राहू दे. साठी ना आम्ही चहा बिस्किट ठेवतो आणि चहा वाटायला पण आम्हाला ना खूप सारी मदत होते, कारण की ना माझ्या गावातल्या पूर्ण जावा शेजारच्या सर्व आणि शेजारी पण असे एकदम आम्हाला चांगले भेटलेले, त्याच्यामुळे आम्हाला पण टेन्शन नाही, कारण की त्यांना पण आवाज दिला का त्या लगेच येतात, मदतीला उभ्या राहतात. त्याच्यामुळे ना असं शेजारी पण असं नातेवाईकांसारखेच राहतात. तुम्हाला रील्स बनवायचं वाटतं. म्हणूनच सांग काय. आम्ही ना खूप सारी फुगडी पण खेळली, खूप मजा केली. आणि इथं आहे ना पप्पू भावड्यानं वहिनीला पण आम्ही फुगडी खेळायला लावली होती. ते खेळतच नव्हते पण बळच खेळायला लावली होती वहिनीने वाटतं. हाय ना माझा पुतण्या आहे मोठा, खूप लाचकोळा आहे तो, पण मग त्याला म्हटले थांब मी पण तुला थोडंसं व्हिडिओमध्ये घेतो, तरी तो व्हिडिओमध्ये यायला तयारच नव्हता. पण त्याला जबरदस्ती मी ओढून घेतलेलं होतं. दिंडी गेल्यानंतरून आहे ना मग आम्ही सर्वजणी चहा प्यायला बसलो होतो, कारण की आम्हाला वेळच नाही भेटला. आणि आम्ही ना खूप मज्जा केली, खूप मस्ती पण केली सर्वजणी एकत्र मिळून. आहे ना आता आमचा प्लॅन चालला होता कुठं आपण एक दिवस आहे ना फिरायला जाऊ. आम्ही ना असं एकत्र आलं ना खूप मस्ती पण करतो ना, आम्हाला असं कधीतरीच एकत्र यायला वेळ भेटतो, कारण की खूप प्रत्येकजण लांब लांब राहतं, त्याच्यामुळे ना कधी एकत्र येत नाही आम्ही. असं काही सण असला काही कार्यक्रम असला ना तर आवर्जून सर्वजणी एकत्र येतो आणि थोडासा वेळ घालवतो एकमेकींसाठी. आणि खरंच आम्ही खूप सर्वजणी ना छान राहतो, असं वाटत नाही का चुलत जावायचं, असं एकदम सख्या जावांसारखं राहतो. आणि एकदम असं जावांपेक्षा ना मैत्रिणीसारखं राहतो असं म्हटलं तरी चालेल. खरंच आम्ही खूप लकी आहे एकमेकींसोबत. असं किती लग्न असलं काही असलं ना तरी आम्ही सोबतच असतो. तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि समीक्षा कशी छान अभंग म्हणते बघा. 10 वर्षाची लेकरू सांग देव योगियान तिले मान रे गुरु. अरे संन्यासाची पोर कोण बोलती नाही, टाकी देईल पोरांचं कधी तोंड पाहू नाही. टाकी देईल पोरांचं कधी तोंड पाहू नाही. अरे असं माझं तोंड कसं लावून लोकाले, काठी लावून ज्ञानदेव
रे